चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। दमदार अपडेट आलेला आहे, नवीन निर्णय आलेला आहे, मोठा झटका 21 रुपये। बघा आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्ष 2025 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। बघा लाडकी बहीण योजनेत या नवीन वर्षात एवढे मोठे बदल आणि एवढे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ना की हे निर्णय बघून तुम्ही आता खुश पण होणार आहात आणि थोडं दुःखी पण होणार आहात। आता काही महिला दुःखी होणार आहात परंतु काही महिला खुश होणार आहेत। काय महत्त्वाचे निर्णय आहेत, काय मोठे अपडेट आहे, सर्व काही सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो देखील सुरू करण्यात येत आहे। जसा जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे 8वा हप्ता तो देखील सुरू करण्यात आलेला आहे। त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत, तसेच जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, नवीन निर्णय आहेत त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत। सर्व अपडेट आपण बघूया। चला काय अपडेट आहेत ते सर्व अपडेट तुम्हाला मी आता सांगतो। तर बघा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत बहिणींना 10,500 रुपये भेटलेले आहेत, राईट। 10,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। तर जुलैपासून तर जानेवारी 2025 पर्यंत 10,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। तसेच आता महत्त्वाचं म्हणजे बघा एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। बघा एक अपडेट समोर येत आहे। आता बहिणींच्या घरी तुमचं जे घर आहे तुमच्या घरी आता कोण येणार आहे त्याबद्दल पण समजून घेऊया। आता तुमच्या घरी आता कोण येणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच महत्त्वाचं कार संदर्भात काय अपडेट आहे, मोठा झटका कोणाला भेटला आणि 21 रुपये वाटप सुरू झालेले आहे, कोणाकोणाला मिळत आहे ते पण आपण समजून घेणार आहोत। आणि नवीन निर्णय, महत्त्वाचा नवीन निर्णय काय घेण्यात आलेला आहे, तर या निर्णयामुळे आता संपूर्ण लाडकी बहीण योजनेमध्ये संपूर्ण आता चेंजेस पाहायला भेटणार आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट, व्हिडिओ पूर्ण बघा। हे पहा गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत 800 रुपये ते देखील आता सुरू करण्यात येत आहे। 800 रुपये ज्याप्रमाणे पहिला हप्ता 800 रुपये देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हे 800 रुपये देखील अजून दुसऱ्या टप्प्यात वाटप सुरू केली जात आहे। त्याबद्दल पण माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो। बघा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत जानेवारीचे पैसे भरपूर बहिणींना भेटले परंतु भरपूर बहिणींच्या खात्यात ते पैसे जमा झालेले नाहीत। तर जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटलेला नसेल तर काळजी करू नका, या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील भेटणार आहे। म्हणजे काही बहिणींना 3,000 रुपये मिळतील, ज्यांना पहिले 1,500 रुपये जानेवारीचे बाकी असतील त्यांना ते 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 टोटल 3,000 रुपये त्यांना भेटतील। आलं लक्षात? चला महत्त्वाचे अपडेट काय आहेत, नवीन वर्ष 2025 लागलेला आहे। या 2025 मध्ये पहिला महिना तर संपलेला आहे, आता दुसऱ्या महिन्यात जे मोठमोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बरं, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्यासाठी खास माहिती आहे, एकदम खास माहिती आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला येत आहे, कोणाला येत आहे ज्यांचं आधार कार्ड, जे आधार कार्ड आहे ते बँकेला जरी लिंक असेल तरच खात्यात पैसे जमा होत आहेत। त्यामुळे आधार कार्ड ज्या बहिणींचं बँकेला लिंक नसेल त्यांना हा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो भेटणार नाही बरं। 8वा हप्ता त्यांना भेटणार नाही कारण तो थांबवला जातो। DBT एनेबल नसेल तर पैसे भेटणार नाहीत, आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पैसे भेटणार नाहीत, हे क्लिअर झालेलं आहे। ओके, त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावंच लागणार आहे तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे येतील। चला आता महत्त्वाचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे, तर लाडक्या बहिणींच्या घरी बघा, लाडक्या बहिणींच्या घरी आता कोण येणार आहे आणि कशासाठी येणार आहेत त्याबद्दल पण आपण समजून घेऊया, कारण अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बरं ही। आता लाडक्या बहिणींच्या घरी कोण येणार आहे आणि कशासाठी ते येणार आहेत त्याबद्दल माहिती आपण आता समजून घेऊया। चला त्याबद्दल आता तुम्हाला सर्व काही आता डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती मी आता सांगतो।
तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांची अर्जाची जी काही छाननी आहे ती सुरू केली आहे। या छाननीमध्ये ज्या महिलांनी निकषांना डावलून योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे। बघा, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना पैसे परत करावे लागणार आहे। यासाठी सरकार महिलांना आवाहन देखील करत आहे। अशातच आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला आणखीच वेग दिला आहे। त्यानुसार आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी पाठवणार आहे। बघा, तर तुमच्या घरी कोण येणार आहे? तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहेत। बघा, अंगणवाडी सेविका येणार आहेत, तुमच्या घरी येणार आहेत आणि संपूर्ण अंगणवाडी सेविकाच्या या पडताळणीतील जर महिला निकष डावलून लाभ घेत असेल तर समोर आले तर आतापर्यंत खात्यात आलेले 10,500 रुपये सरकारला परत करावे लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसला आहे। बघा, तर आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तुमच्या घरी येणार आहेत, ते संपूर्ण चेक करणार आहेत की तुमच्याजवळ कार आहे का, तुम्ही योजनेत बसत आहात का, तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजनेत लाभ घेत आहेत का। जरी तुम्ही संपूर्ण व्यवस्थितपणे जरी माहिती दिली असेल आणि जरी तुम्ही योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि जरी योजनेच्या निकषात बसत नसाल तर तुम्हाला यापुढे पैसे भेटणार नाहीत। आलं लक्षात? पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती। तर बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय आहे? खरं तर महिला व बाल कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची अर्जाची जी काही छाननी आहे ती सुरू केली आहे। या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जात आहे। तर आयकर विभाग महिलांच्या पैशाचे विवरण सांगणार आहे, तर परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरात 4 चाकी आहे की नाही याची माहिती देणार आहे। या दरम्यानच आता सरकारने अर्जाच्या छाननीला आणखीन वेग दिला आहे। सरकार आता थेट अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेची सुरुवात जूनपासून करण्यात आली होती। त्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात सरकारने 1,500 रुपये जमा करायला सुरुवात केली होती। आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7 हप्त्याचे 10,500 रुपये खात्यात जमा झाले आहेत। आता महिलांना फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या 1,500 रुपयाची प्रतीक्षा आहे। हे पैसे कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान हे पैसे खात्यात येईपर्यंत जर अर्ज बाद झाला तर सर्व पैसे परत करावे लागण्याची शक्यता आहे। बघा, अत्यंत जबरदस्त माहिती आहे, नीटपणे आता समजून घ्या मी काय सांगतो। आता हे तर मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवलं, आता मी तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत सांगतो की काय अपडेट आहे। तर बघा, नवीन वर्ष लागलेलं आहे 2025 आणि या 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जबरदस्त निर्णय घेतले जात आहे। बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या घरी कोण येणार आहे? अंगणवाडी सेविका। आता तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येणार आहे आणि संपूर्ण पडताळणी या अंगणवाडी सेविका करणार आहेत की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, कार आहे का, तुम्ही आयकरदाता आहेत का, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीत आहेत का। जरी असेल तर 4 चाकी वाहन असेल तर मग तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। आलं लक्षात? हे संपूर्ण अंगणवाडी सेविकांना काम देण्यात आलं आहे, त्यामुळे मोठा झटका या बहिणींना बसलेला आहे आणि हा नवीन निर्णय समोर आलेला आहे। ओके, तर ही एक जबरदस्त अपडेट समोर आलेला आहे। आता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल पण माहिती समोर आलेली आहे। आता हे जे 2100 रुपये आहेत, 2100 रुपये तुम्हाला एप्रिल 2025 पासून मिळणार आहेत। 2100 रुपये तुम्हाला एप्रिल 2025 पासून मिळणार आहेत, परंतु आता सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारीचे जे काही 1,500 रुपये आहेत तर फेब्रुवारी महिन्यात देखील तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 20 फेब्रुवारी नंतर तुम्हाला हे 1,500 रुपये भेटणार आहेत अशी अपडेट समोर येत आहे। त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल, तुम्हाला प्रतीक्षा लागली असेल तर फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 20 फेब्रुवारी नंतर वाटप त्याची सुरू होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, आज रोजच्या ज्या काही अपडेट होत्या त्या सर्व अपडेट आपण बघितलेल्या आहेत। तर बघा, आता जे निकषात बसतील त्यांनाच पैसे भेटतील, जे निकषात बसणार नाही त्यांच्याकडून वसुली पण होईल आणि त्यांचे अर्ज देखील बाद करण्यात येणार आहेत असे अपडेट समोर येत आहेत। तर तुम्ही निकषात बसत असाल तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही, तुम्हाला पैसे भेटणारच आहेत, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका। ओके,
फक्त जे निकषात बसत नाही, ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे, फक्त त्यांचेच फॉर्म हे रद्द होतील. त्यामुळे चुकीची माहिती द्यायची नाही, खरीच माहिती तुम्हाला सांगायची आहे आणि खरीच माहिती तुम्हाला द्यायची आहे. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.